नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षण सेवकबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, सहाय्यक शिक्षकांना शिक्षण सेवकाचे नियुक्तीपत्र। उच्च न्यायालयाने पिंपरी चिंचवडच्या महापालिकेवर ताशोरी। प्रकरण काय? पवित्र पोर्टलमार्फत विना अनुदानित शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांना शिक्षण सेवकांचे नियुक्तीपत्र दिलेच कसे, असा प्रश्न उच्च न्यायालयाने बुधवारी पिंपरी चिंचवड येथील शिक्षकांनी केलेल्या याचिकेच्या निमित्ताने उपस्थित केला। तसेच एक प्रकारे याचिकाकर्त्यांच्या परिस्थितीची थट्टा करण्यासारखी असल्याची ताशेरीही उडली। त्याचवेळी पुढील 10 दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना सहाय्यक शिक्षक पदाची नियुक्तीपत्रे देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले। मुळात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था असे कसे वागू शकते? एका पदासाठी नियुक्ती केली असताना कमी वेतनाच्या दुसऱ्या पदावर काम करायला याचिकाकर्त्यांना भाग कसे पाडले जाऊ शकते, असा संतप्त सवाल न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने केला। त्यामुळे येत्या 10 दिवसातच सर्व याचिकाकर्त्यांना सहाय्यक शिक्षण पदाच्या नियुक्तीपत्रासह जून 2024 पासूनचे थकीत वेतन पुढील 45 दिवसात देण्याचेही न्यायालयाने पिंपरी चिंचवड पालिकेला बजावले। या आदेशाचे पालन न झाल्यास ही रक्कम वार्षिक 5% व्याजासह देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले। शिक्षण सेवकांचे नियुक्तीपत्र याचिकाकर्त्यांनी स्वीकारल्यामुळे त्यांना पदावर रुजू व्हावे लागले। तसेच 3 वर्षांनंतर त्यांना पूर्ण वेळ शिक्षक करण्यात येईल, असा युक्तिवाद पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने करण्यात आला। न्यायालयाने या युक्तिवादावर संताप व्यक्त केला। शिक्षक सेवक म्हणून नियुक्तीपत्र स्वीकारण्यामागे याचिकाकर्त्यांसारख्या अनेक शिक्षकांचा नाईलाज असतो। सध्या बेरोजगारी किती आहे ते पहा। राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील एक पदासाठी किती अर्ज भरले जातात ते माहिती आहे का, असा प्रश्न करून औरंगाबाद येथे एका प्रकरणात 68 पदासाठी हजारो अर्ज आल्याची आठवण न्यायालयाने यावेळी सांगितली। हे शिक्षक प्रामुख्याने ग्रामीण भागातून येतात। सुशिक्षित असूनही गरिबीमुळे ते कोणतीही सरकारी नोकरी करण्यासाठी तयार असतात। त्यांना नोकरीची नितांत आवश्यकता आहे। तथापि एकीकडे शिक्षक हे प्रतिष्ठेचे पद म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली जाते, हे खेदजनक असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली। तर प्रकरण काय आहे ते बघूया। पिंपरी चिंचवड महापालिकेने अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांसाठी पवित्र पोर्टलमार्फत सहाय्यक शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती। ऋषिकेश घोलवे यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांची विना अनुदानित शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून निवड झाली, परंतु योग्य प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात शिक्षण सेवक असे नमूद करण्यात आले। सहाय्यक शिक्षक म्हणून नेमणूक केली असल्यामुळे तसे नियुक्तीपत्र देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली। त्याबाबत पत्रव्यवहार निवेदनही देण्यात आले। पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी ही योजना 100% अनुदानित शाळांना लागू होते, अंशतः शाळांना लागू होत नाही असे नमूद करूनही पिंपरी चिंचवड पालिकेने काहीही केले नाही। त्यामुळे घोलवे यांनी वरिष्ठ वकील नरेंद्र बांदिवडेकर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली। अन्य काही शिक्षकांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत। तर हे होते शिक्षण सेवकाचे नियुक्तीपत्राबद्दल आलेले एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।